जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा आज जुन्नर येथे पार पडली। शेतकरी बांधवांनी संजयराव काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून सर्वच विषयांना एकमुखी मान्यता दिली। पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सगळ्यात चांगल्या प्रकारे असल्याचा अभिमान संजयराव काळे यांनी व्यक्त केला। शेतकरी बांधवांमुळे आपली ही बाजार समिती चांगल्या पद्धतीने काम करू शकत आहे असाही उल्लेख यावेळी संजयराव काळे यांनी आवर्जून केला। भविष्य काळामध्ये टोमॅटोपासून उपपदार्थ निर्माण करण्याचा संकल्पही यावेळी संजयराव काळे यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर, जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिताताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके तसेच दिलीपराव गांजाळे, विघ्नरचे संचालक संतोष नाना खैरे, त्याचबरोबर विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते। मला सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो। आता सत्यशील दादाचा जसा कारखाना उत्कृष्ट आहे देशात, त्या दृष्टीने आता परत तुम्ही म्हणा काळेसाहेब काय म्हणतात, परत काय म्हणतात, तसं माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, इतर उपस्थित सगळ्या मान्यवरांना अभिमान वाटेल असे या वार्षिक निमित्ताने मीटिंगच्या निमित्ताने सांगितलं पाहिजे की पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत ग्रामीण। शहरातल्या हवेली मार्केट कमिटी सोडल्यानंतर आज मितीस तुमची माझी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची मार्केट कमिटी आज परत जाहीर झाली। या अभिमानाची बाब म्हणजे आर्थिक उलाढाल, नफा, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना अडचणी दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्याची डेव्हलपमेंट याच्या दृष्टीने ही प्रथम क्रमांकाची मार्केट कमिटी आहे। आणि म्हणून माझ्या 16-17 सालामध्ये तुमच्या आशीर्वादाने परत 18 महिन्याच्या नंतर मी सभापती झाल्यानंतर एक महाराष्ट्रातली अग्रगण्य मार्केट कमिटी, उत्कृष्ट मार्केट कमिटी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघातर्फे उत्कृष्ट मार्केट कमिटीचा वसंतदादा पाटील सहकार पुरस्कार हा आपल्या मार्केट कमिटीला प्राप्त झालेला आहे, याचा मला अर्थ अभिमान आहे। आणि यावर्षी देखील तिथं ही तुमच्या माझ्या अभिमानाची बाब आहे, माझ्या जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या अभिमानाची बाब आहे। आता कारखान्यासारखा आम्हाला काही मंडळ नाही, त्यांचं दरवर्षी तांत्रिक क्षमता असेल, उत्पादन क्षमता असेल, त्याच्यासाठी पुरस्कार दिला जातात। परंतु वसंतदादा पाटील पुरस्कार राज्य शासनातर्फे दिला गेलेला आहे। महाराष्ट्रात 37 मार्केट कमिट्या आहेत, एकूण मार्केट कमिट्या 307, मग त्यामध्ये नाशिक असेल, मुंबई मार्केट कमिटी असेल, कोल्हापूर असेल, मोठ्या मार्केट कमिटी, जिल्हा मार्केट कमिटी, त्याच्यामध्ये तुमची माझी मार्केट कमिटी जो एक 10च्या आतमध्ये आहे, 10 क्रमांकाच्या आतमध्ये जुन्नर मार्केट कमिटी आहे, याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे। आदरणीय खासदार शिवाजीराव पाटील येणार होते, परंतु ते मुंबईला आहे, आशाताई बुचके येणार होते, सत्यशील दादा इथं आले, अतुल बेनके पण ते पण येणार होते, मला कोणी सांगितलं। एक माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी काम करणारी ही संस्था आहे। या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये फार प्रस्तावना करणार नाही की आपण अहवाल असतो एखाद्या संस्थेचा किती उलाढाल आहे, कसं आहे। मार्केट कमिटीचं मी जेव्हा सभापती झालो, पूर्वी तुम्हाला म्हणाला 50-55 कोटीचा टर्नओव्हर होता, त्यानंतर 600-700 कोटीचा टर्नओव्हर गेला माझे संचालक आहेत, आजी संचालक त्यांच्या सहकार्याने। यामध्ये आदरणीय अजयदा पवार साहेब वल्लभशेठ असतील, आठवदादा यांचं फार मोठं योगदान मला सहकार्य लाभलं, हे निश्चित मला मान्य करायला लागेल। शेवटी आम्ही जरी म्हटलं तरी त्याची अंमलबजावणी करणं, शासकीय पातळीवर त्याचं नियोजन करणं, त्यामध्ये यशस्वी होणं हे काय साधी गोष्ट नाही। आम्ही ठीक आहे चांगलं ठरवलं, त्याला यश आलं, ही अभिमानाची बाब आहे। या नेत्यांना आपण विसरू शकत नाही, त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं, त्याच्या कृतज्ञता सुद्धा म्हणजे त्याच्या पलीकडे आहे। आदरणीय खासदार शिवाजीराव पाटील, आदरणीय अजयदा पवार साहेब, वळसे पाटील साहेब, बेलप बेनके साहेब यांचं मोठं योगदान आणि सहकार्य लाभलेलं आहे, लाभत आलेलं आहे, आजही त्या ठिकाणी लाभलेलं आहे। या ठिकाणी मी फक्त 16, 17 आणि 17, 18चं 2 दिवसाचं वर्षाचं वाचून दाखवतो। 16-17 मध्ये आपलं उत्पन्न होतं 6,70,29,320 रुपये, खर्च झाला 4,68,63,431 आणि वाढा होता 2 कोटी। 17-18 मध्ये उत्पन्न झालं 9,26,11,797, खर्च झाला 4,42,79,000 आणि वाढावा 4,83,32,000।
म्हणजे आपली तुमच्या माझ्या मार्केट कमिटीची वार्षिक उलाढाल ही 950 कोटी रुपये झालेले याचा मला सार्थ अभिमान वाटतो. 950 कोटी आणि भविष्यामध्ये 1000 कोटीचा टप्पा ओलांडण्याच्यावर आला. संतोषांना सांगायला अभिमान वाटतो की 16-17 मध्ये 6 कोटी 70 लाख उत्पन्न होतं आणि यावर्षी म्हणजे आपण नेट प्रॉफिट म्हणतो तसं, आणि यावर्षी 9,26,11,000 असं उत्पन्न आहे आणि सगळा खर्च वजा जाता जो वाढावा आहे तो दुप्पट आहे. मागच्या वर्षी म्हणजे 16-17ला 2,01,00,000 होता, तो यावर्षी 4,83,32,000 असा वाढावा झालेला आहे. नेट प्रॉफिट झालेला आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो. डबल पेक्षा जास्त 2.5 पट. हे सगळे परमेश्वराचा आशीर्वाद, माझे शेतकरी, आडते, हमाल मापारी, व्यापारी आणि माझ्या सगळ्या संचालकांचं धोरण आणि याच्यामुळे सुसंबद्ध असं योग्य नियोजन याच्यामुळे हे शक्य झालं. 2004 मध्ये झालेलं टोमॅटो मार्केट या ठिकाणी आज मी 30 पिंपळगाव बसवून ते महाराष्ट्रातलं टोमॅटो मार्केट प्रथम क्रमांकाचं आहे. त्याच्यानंतर 2 क्रमांकाचं मार्केट हे आपलं आहे. केवळ जुन्नर तालुक्यातला, आंबेगाव तालुक्यातला शेतमाल इथे येत नाही, टोमॅटो येत नाही. बीड, उस्मानाबाद, परभणी, पंढरपूर, अकोले, संगमनेर, अहमदनगर संपूर्ण महाराष्ट्रातून माल हे तुमच्या माझ्या मार्केट कमिटी टोमॅटो माल येतो. त्याचं नियोजन या ठिकाणी केलं जातं. देशभरातले जवळजवळ 200 व्यापारी इथे येतात, 15 वर्ष ते जातात आणि म्हणून ही चांगली मार्केट कमिटी आपली झालेली आहे. भविष्याच्या योजना तुम्हाला सांगितलं, या दृष्टीने सांगितलं पाहिजे. या ठिकाणी 13 एकर जागा नांदगावला आपण संपादित केलेली आहे. त्याचं कम्प्लीट येणे पण झालेलं आहे, लेआउट तयार आहे. जागा पुरत नाही. टोमॅटो मार्केट महाराष्ट्रातलं 2 नंबरचं मार्केट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण टोमॅटो मार्केट नवीन प्रस्तावित उभारत आहोत. आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विनंती केल्यानुसार, कारण तिथे सर्व्हिस रोड नव्हता, आपल्याला क्रॉस रोड नव्हता, त्यांना सांगितलं की आम्हाला दिलीप डुंबरे माझे सर्व सहकारी आम्ही गेलो आणि विनंती केली. त्यांनी नॅशनल हायवेला सांगितलं, परंतु तिथे रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सर्कल आहे आणि सर्कल पासून लगेच पुढे क्रॉस रोड देता येत नाही, ऍक्सिडेंट होतील. म्हणून त्यांनी स्पेशल विनंती करून नॅशनल हायवेला आपल्या मार्केट कमिटीसाठी सर्व्हिस रोड तिथे त्यांनी मंजूर केलेला आहे. नारायणगाव, गुंजाळवाडी, पिंपळगाव, वडद असेल, हे लोकल तिथले सगळं जो बाजार आहे हिवरेतर्फे म्हणजे खोडत असेल, या भागात उत्पादित होणारा माल तिकडे नेऊ शकत नाही चौधरी साहेब, आणि म्हणून त्यांची अनेक वर्षाची यांची मागणी आहे की नारायणगावला भाजीपाला मार्केट सुरू व्हावं. की हिरातांनी पण सांगितलं, दिलीप शेट्टी सगळं केलं. मी दाशीरबाई त्यांना पण म्हणालो की सर्वे करा, इकडचा भाग तिकडे जात नाही माल. आणि म्हणून टोमॅटो मार्केट सुरू झाल्यानंतर याच वर्षी भाजीपाला मार्केट नारायणगावला आपण सुरू करत आहोत. हा मनोदय मी माझ्या संचालक मंडळाच्या वतीने सेलाव शिवाजीराव काळेंनी मानले, संजय काळेंनी मानले, सतीश शेठ, पोपट शेठ, तुम्ही साक्षीला बोकट बुजवायची 18 महिन्यात बोकं फक्त ती बुजवली नाही. ठीक आहे, ती नंतर आम्ही बुजवली. पत्रे पण ते सगळे बदलण्याचा निर्णय घेतलाय आणि नवीन सेल हॉल मंजूर झालेला आहे. नवीन सेल हॉल 91 गाळे जिथे आहेत तिथे नवीन सेल हॉल बांधत आहे. सतीश शेठ आणि पोपट शेठ तुम्हाला मी सांगतो. प्रथम पासून आम्हाला शेतकऱ्यांचं जाणीव, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत आणि सतीश शेठ साक्षीला आहे, पोपट शेठ साक्षीला, माझे व्यापारी साक्षीला, जुन्नर तालुक्यातले शेतकरी साक्षीला आहे की माझ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून मागणी येण्यापूर्वी माझ्या शेतकऱ्यांसाठी, आडत्यांसाठी चांगलं काय काय आहे ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि निश्चित तुमच्या सूचना आम्हाला स्वागत आहे. यावर पण काय असेल तर आपण ते निश्चित आम्हाला सांगावं, त्याचं अंमलबजावणी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. आणि पाण्याचा प्रश्न होता की पाणी आता हल्ली कसं आहे, आता आपल्या लोकांना सवय लागली. माझा शेतकरी पण आता असं नाही विहिरीचं पाणी प्यायचं, आपण पहिलं नदीतून पाणी आणायचे. आता आपल्या शेतकरी सुद्धा हायफाय झालाय. पोरं BSc MSc आले, ग्रॅज्युएट आणि सगळं ते आरोग्याची काळजी जास्त आली. इथे 4 ग्रामीण भाग जास्त असतात. बिस्लेरी पाणी पितो घरी सुद्धा, सगळ्या शेतकऱ्याच्या घरी वॉटर फिल्टर आहेत छोटे छोटे. प्रत्येक मार्केट कमिटीमध्ये जवळजवळ 2.5 ते 3 लाख रुपयाची आम्ही संचालक मंडळाने ठरवलंय की वॉटर प्युरिफायर आणि कोल्ड स्टोअर थंड पाण्याची व्यवस्था ही मशिनरी आम्ही बसवत आहोत आणि त्याचा प्रस्ताव दिलेला आहे 12 मंजुरीसाठी. आम्हाला पैसे असले तर लगेच खर्च नाही करताय, त्याचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि माझ्या जुन्नर तालुक्यातलं जर सामाजिक पण योगदान असतं आमचं, माझ्या जुन्नर तालुक्यातल्या जे तुमचे आमचे दैवत आहेत, आमच्या आदरणीय हिराताई वडद ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, आमचे गोविंदराव मेहर लेणे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, दिलीपराव डुंबरे आहेत, इकडे बघतात काम बघतात. तर आमच्या संचालक मंडळाने असं ठरवलंय की हे आपले आराध्य दैवत म्हणतो किंवा जे चांगलं आहे
सिग्नल सुद्धा देवस्थान ट्रस्ट त्यांना पूर्वी आपण कोण दिले पाणी, थंड पाणी आपण दिले मार्केट कमिटीने. अशा प्रकारे जे 4-5 ठिकाणी आपण 2.5 ते 3 लाखाचं वॉटर प्युरिफायर आणि थंड पाण्याची एक व्यवस्था देत आहोत, त्याप्रमाणे पुरवठा करत आहोत. माझ्या शेतकऱ्यांची हे शेवटी आणि मार्केटला सुद्धा सगळं. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण गेली कित्येक वर्ष पाहतो, अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कारभार चाललेला आहे. हा कारभार करत असताना अडचणी येत असताना माझ्या डोळ्यासमोरच्या काही गोष्टी आहेत. ओतूर मार्केटमध्ये असेल, जुन्नरमध्ये असेल, नारंगावमध्ये असेल किंवा आळेफाट्यामध्ये असेल, सर्व ठिकाणी आता जागा कमी पडायला लागली. जागा अशी कमी पडते की आपण 50% माल आपल्या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये विकतो, परंतु 50% माल इकडे तिकडे विकावा लागतो. ही आडतदारांची व्यथा मला संपूर्ण माहिती आहे. मी स्वतः त्या व्यवसायामध्ये काम करत होतो, त्यामुळे मला हे सगळं माहिती असल्यामुळं आडतदारांच्या ज्या समस्या आहेत साहेब, त्यामध्ये जागा आपल्याला प्रथमतः उपलब्ध केली पाहिजे. मी या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने एवढंच सांगेन की ओतूर, आळेफाटा या ठिकाणी 2 ठिकाणी तरी जागेची फार गरज आहे. असो, दुसरं असं की या ठिकाणी आपण सर्व पक्षीय लोक, हा पक्षाचा किंवा कुठल्याही पद्धतीचा ही मीटिंग नाही आहे, परंतु आपण सर्व पक्षीय लोक या ठिकाणी उपस्थित राहत असताना आज मार्केट कमिटीमध्ये सुद्धा सर्व संचालक मंडळ सर्व पक्षीय आहेत. कुठेही कोणाच्या मध्ये असा विनिमयामध्ये वादविवाद नाही, परंतु किरकोळ गोष्टी जर सोडल्या, किरकोळ गोष्टी आपल्या सर्वांना तालुक्यामध्ये ज्ञात आहेत. जे काही चाललंय हे थांबलं पाहिजे, एवढंच मी या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने सांगेन. दुसरी गोष्ट अशी की आपण या आव्हानामध्ये साहेब मी टीका टिप्पणी करणार नाही. माझा ज्या पक्षाचं मी काम करतो त्या पक्षाच्या पद्धतीनं मला चाललं पाहिजे तालुक्यामध्ये, म्हणून मला एक या ठिकाणी अहवालामध्ये खंत वाटली. माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या पदाधिकाऱ्यांनी मला ती बोलून दाखवली. ती म्हणजे आपण सर्वांचे यामध्ये फोटो टाकले, परंतु आपल्या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी फोटो हवा होता. शेतकऱ्यांची संस्था आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी जे निर्णय घेतले जातील ह्याही पुढच्या काळात अध्यक्षांनी सांगितलं, सभापती साहेबांनी की जे आपल्याला कामं करायचे की त्या कामं ह्या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांना उपयोगी येणारी कामं नक्कीच संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतील. मी अधिकचं काही बोलणार नाही, परंतु मगाशी या ठिकाणी संतोष टिकेकरांनी काही गोष्टी मांडल्या त्या प्रामुख्यानं शेतकऱ्याच्या हितासाठी आहेत. त्या नक्कीच संचालक मंडळ त्याचा विचार करील आणि ह्या पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारचं चांगलं काम सभापती साहेब, संस्था जिल्ह्यात नाही तर आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात 1 नंबरची संस्था आपली झाली पाहिजे असं काम आपल्याला अपेक्षित आहे. मनाने कष्ट करून शेती पिकवायची अशा प्रकारचा आपल्या सगळ्यांचा एक संस्कार किंवा संस्कृती शेतीची आहे. म्हणून या तालुक्यातल्या बाजार समितीला देखील तितकंच मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 5 उपबाजार समितीचे आवार आपल्या या ठिकाणी जुन्नरमध्ये आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम खूप चांगलं चाललेलं आहे. निश्चितपणानं प्रत्येक ठिकाणचं काम, ओतूर असेल, जुन्नर असेल, नारंगाव, आळेफाटा, बेला साऱ्याच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम उभं राहते. व्यापाऱ्यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग असतो, तितकाच किंबहुना त्याहूनही अधिक शेतकऱ्यांचा सहभाग. शेतकरी नसेल, शेतमाल नसेल तर बाजार समिती कशी चालणार. मगाशी मी पाहिलं व्यापाऱ्यांचा सन्मान झाला आहे. मला काही सूचना या ठिकाणी सभापती साहेब करायच्या. कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून बोलतो, माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे. मगाशी आमच्या संतोषराव टिकेकरांनी काही सूचना मांडल्या. सभापती, उपसभापतींनी, संचालक मंडळाला माझी विनंती राहणार आहे की आपण जसं आदर्श व्यापारी म्हणून काही पुरस्कार देतो, कारखान्यामध्ये सगळ्यात जास्त एकरी जो टनेज काढतो ऊसाचं, त्याला आदर्श शेतकरी म्हणून आपण गौरव करत असतो. त्याच धर्तीवरती आपल्याकडे काही पिकं ठरवून पॅटर्न ठरवावं लागेल. अवघड आहे. संतोषराव टिकेकर
अवघड आहे, पण आपल्याला तो पॅटर्न ठरवावा लागेल. टोमॅटो आपल्याकडे सगळ्यात जास्त घेतले जातात. एकरामध्ये जास्तीत जास्त टोमॅटोचं उत्पन्न घेणारा आदर्श शेतकरी किंवा इतर कांद्यामध्ये आदर्श शेतकरी असे काही NM आपण जर काही विचार करून ठरवला तर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन येईल. पुरस्काराने फार काही शेतकऱ्याला मिळतं असं मला वाटत नाही, पण प्रोत्साहनाने निश्चितपणाने ताकद मिळते, काम करण्याची उर्मी मिळते आणि त्याच्यातून शेतकरी आमचे नवनवीन प्रयोग करत राहतात. जुन्नर तालुक्यातला शेतकरी हा प्रयोगशील आहे. मग अगदी धनमेथीपासून आमच्या द्राक्षापर्यंत प्रत्येकजण आपली वेगवेगळी स्वतःची बुद्धी वापरून स्वतःचं घर, स्वतःची शेती ही प्रयोगशाळा म्हणून वापरत असतो. खरं तर शेतकऱ्याला प्रयोगशाळेतून खूप मार्गदर्शन मिळावं, कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असतील, याच्यातून मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा असते. पण आमचा द्राक्षातला शेतकरी स्वतःच प्रयोग करतो आणि मग त्याच्यावरती त्याचे प्रयोग बघण्याकरता आमच्या NRC मधले कुणीतरी तंत्रज्ञ सायंटिस्ट येतात आणि ते आपल्या NRC मध्ये राबवलं जातात. जुन्नर तालुक्यातला मूळचा शेतकरी हा खूप प्रयोगशील आहे, त्याच्यामुळं आपण चांगलं काम त्याच्या बाबतीमध्ये करावं.